नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आदिती किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली, खुसखुशीत कांदा भजी। तर कांदा भजी सगळ्यालाच माहिती आहे, खायला पण खूप आवडतं, सगळ्यांचा फेवरेट कांदा भजी। पावसाळा म्हणलं की कांदा भजीची घरोघरी हे असते। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी कांदे कट करून घेतलेले आहेत, कोथिंबीर पण आपण कट करून घेऊया। मी इथे एक डबा बेसन पीठ घेतलेला आहे। आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं थोडं थोडं करून हलवीत राहूया। थोडं थोडं टाकायचं कधी पण, कारण का जास्त पातळ झाल्यानंतर हे करता येत नाही, म्हणून अजून थोडंच टाकूया पाणी। छान प्रकारे आपलं बेसन पीठ मिक्स झालेलं आहे। आता आपण जिरे आणि लसूण कुटलेला टाकून घेऊया। ह्याने स्वाद खूप येतो, असंच कुटून टाकायचं, खायला पण मस्त लागतात। मी इथं लाल तिखट टाकत आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण। इथं मी सोडा टाकत आहे खायचा। आता सगळं आपण मिक्स करून घेऊया। अशाच प्रकारे मिक्स करायचं आहे तुम्हाला। आता आपण थोडंसं पाणी टाकूया, म्हणजे कसं घट्ट वाटलं थोडंसं पीठ। मी ते ओवा टाकत आहे, ओव्यानं छान प्रकारे भज्यांचा वास येतो। आता कट केलेला आपण कांदा पण टाकून घेऊया, कोथिंबीर पण टाकून घेऊया। सगळं आता कालून घेऊया। आता छान प्रकारे आपलं बेसन पीठ कालून झालेलं आहे, बघा किती मस्त झाले। आता आपण 5-10 मिनिटं असंच पीठ भिजायला ठेवूया। आपलं पीठ छान प्रकारे भिजून झालेलं आहे। आता आपण भजी करायला घेऊया। मस्त भिजले। आता मी कढई ठेवली आहे, तेल पण टाकलेलं आहे, आपलं तेल गरम झालेलं आहे। आता आपण सर्व भजे असे टाकून घेऊया। बऱ्याच जणांची टाकण्याची पद्धत वेगळी असते। खाल्ल्या बाजूने छान प्रकारे तळीत आता आपण भज्याला पलटी करून घेऊया। दोन्ही साईडने मस्त असे खरपूस तळून घ्यायचे भजी। दोन्ही साईडने मस्त लालसर भाजले, खरपूस भाजलेले आहेत। आता आपण छान प्रकारे तळीत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व भजी।
दुसरा पण घना आपण तसा तळून घेऊया. अगदी छोटे छोटे टाकायचे, कारण का तळून फुगतात जास्त. पूर्ण टाकून झालेले आहेत. आपण एका साईडनं छान प्रकारे तळून घेऊया. एका साईडनं छान प्रकारे तळलेत आपले. आता दुसऱ्या साईडनं पण आपण तसे तळून घेऊया. दुसऱ्या साईडनं बी छान प्रकारे आपले तळलेत भजी. आता आपण प्लेटमध्ये सर्व काढून घेऊया. गरमागरम खुसखुशीत आपले कांदा भजी तयार आहेत मैत्रिणींनो. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.